नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या म्हणजे 5 नोव्हेंबरच्या भागात आपण बघणार आहोत. राजन सुकटणकर आता परत एकदा भैरवीला कॉल करून विचारतो की माझ्या ऑफरचा तुम्ही काय विचार केलाय. तेव्हा भैरवी म्हणते की मी तुला आधीच सांगितलं आहे की आम्हाला ते शक्य नाहीये आणि त्याचं कारण देत ती सांगू लागते की संयमीला आम्हाला फॉरेनला पाठवायचंय. तोच आमच्या डोक्यामध्ये विचार सुरू आहे, त्यामुळे आम्हाला दुसरा कुठला विचार करायला वेळच नाहीये. आता राजन सुकटणकर तिला म्हणू लागतो की माझ्याकडे 1-2 माणसं आहेत, त्यांचे मला कॉल येत आहेत, पण त्याआधी तुला विचारावं असं वाटलं. त्यावर भैरवी म्हणते मग त्यांना ही ऑफर देऊन टाक, कदाचित त्यांच्याकडे पैसे पण असतील. तेव्हा राजन सुकटणकर तिला म्हणतात की एवढी घाई नाहीये, अजून काही दिवस आहे विचार करायला. त्यावर भैरवी म्हणते हे बघ, जगात मी एकटीच नाहीये, त्यामुळे दुसरं कोणी उत्सुक असेल तर खरंच तुझी ऑफर त्याला देऊन टाक आणि मला असं घडी फोन करून आणि भेटून याबद्दल बोलू नकोस प्लीज. पुढे ती म्हणू लागते की यासाठी मी आणि माझ्या सासऱ्यांनी खूप प्रयत्न केले आहे, त्यामुळे माझ्या सासऱ्यांवर खूप प्रेशर येते. त्यांना असंच वाटतंय की ते माझ्यासाठी काहीच करू शकत नाहीये, त्यामुळे हा विषय आता मी बाजूला ठेवते. आता इकडे संयमीला रेयान समजावून सांगत असतो की खरंच सॅम, तू ही ऑफर स्वीकार. तेव्हा संयमी त्याला म्हणू लागते की आधी मला खरंच असं वाटलं होतं की मी फॉरेनला निघून जावं, कारण मी त्यावेळेस रागात होते. पण आता पैसे जमवण्यासाठी घरच्यांची होत असलेली धावपळ आणि स्ट्रगल बघून मला खरंच असं वाटतंय की मी त्यांना त्रास देऊ नये. त्यावर रेयांश तिला म्हणू लागतो जर तू खरंच गेलीस तर त्यांना म्हणजेच तुझ्या घरच्यांना खूप आनंद होईल, त्यामुळे खरंच तू जावं असं मला वाटतंय. त्यावर संयमी म्हणते पण रेयांश, मी फॉरेनला गेल्यानंतर तू मला विसरणार नाहीस ना. पुढे ती त्याला विचारते म्हणजे आपण आता जसे बेस्ट फ्रेंड आहोत पुढेही असेच राहू ना. त्यावर रेयांश तिला विचारतो म्हणजे आपण फक्त बेस्ट फ्रेंड आहोत का. आता संयमीला काय बोलावं हेच समजत नसतं. आता रेयांश तिला म्हणतो की मी प्रॉमिस करतो आपण आता जसे आहोत तसेच पुढे पण राहू. तेव्हा संयमी त्याला म्हणते रेयांश, तू म्हणतोस ते एकदम बरोबर आहे, कारण आजोबांनी माझ्या आईबाबांना जाताना वचन दिलं होतं की ते माझ्या शिक्षणासाठी सगळे प्रयत्न करतील, त्यामुळे मी जर खरंच लंडनला गेले तर त्यांना खूप बरं वाटेल. त्यावर रेयांश म्हणतो की हो. असं म्हणत आता रेयांश तिला म्हणतो की नेक्स्ट इयरला मी सुद्धा लंडनला येईन. तेव्हा संयमी त्याला म्हणते अरे वा, पण तू तुझं प्रॉमिस विसरू नकोस. आता इकडे संयमी जेव्हा घरी येते तेव्हा भैरवी तिला सांगू लागते की सॅम, पहिले 3 महिने लंडनला गेल्यानंतर ते लोक आपली राहण्याची सोय करतात, पण त्यानंतर आपल्याला बाहेर अपार्टमेंटमध्ये राहावं लागतं. पहिले 3 महिने आपल्याला टेन्शन नाहीये, पण त्यानंतर आपल्याला काहीतरी सोय करावी लागेल. तेव्हा संयमी म्हणते पण माऊ, त्यासाठी आपल्याला खर्च करावा लागेल ना. त्यावर भैरवी म्हणते हो, पण त्याची तू काळजी करू नकोस. लंडनला मी असताना माझ्यासोबतचे काही कलिग्स आहेत, ते आपल्याला मदत करतील. आता परत संयमीला पैशांची काळजी वाटू लागते आणि ती भैरवीला म्हणते पण माऊ, खर्च खूप जास्त आहे. तितक्यात अनिश तिथे येतो. तेव्हा भैरवी म्हणते सॅम, तू त्याची काळजी करू नकोस, आम्ही काहीतरी करू. तितक्यात आता अनिश तिथे येतो आणि संयमीला म्हणू लागतो की सॅम, त्याची तू अजिबात काळजी करू नकोस, मी आहे ना, मी देईन तुला पैसे आणि मी तुझा शिक्षणाचा सगळा खर्च करीन. हे ऐकल्यानंतर आता भैरवीला आणि संयमीला जरा आश्चर्यच वाटू लागतं. तेव्हा अनिश म्हणतो की मी त्या माणसांशी बोललो आहे, ते उद्यापर्यंत मला पैसे देतील, त्यामुळे तू आता हे सगळं माझ्यावर सोड. त्यावर संयमी आता त्याला विचारू लागते पण काका, एवढे पैसे कुठून आणि कोणाकडून घेणार आहेस. त्यावर अनिश तिला म्हणतो की त्याचा तू विचार करू नकोस, तू फक्त आलेल्या ऑपॉर्च्युनिटीचा विचार कर, कारण संधी पुन्हा पुन्हा येत नसते. त्यामुळे आता संयमी जरा खुश झालेली असते, पण भैरवीला मात्र टेन्शन आलेलं असतं. आता इकडे भैरवीचे आई बाबा म्हणजे चंदनराव आणि मीना गप्पा मारत असतात. तेव्हा मीना त्यांना म्हणते की संयमीच्या शिक्षणाचा खर्च आपण करावा, त्यामुळे अशोकरावांना सुद्धा आधार होईल. त्यावर चंदनराव म्हणू लागतात की अगदी माझ्या मनातलं बोलली, मी सुद्धा हाच विचार करत होतो. तेव्हा त्यांच्यासमोर अचानक प्रश्न पडतो, पण अशोकराव आपली मदत घेतील का. त्यावर मीना त्यांना म्हणते की ते काही नाही, आपण त्यांना मदत करायची म्हणजे करायची, तसं पण संयमी आपली सुद्धा नात आहे, त्यामुळे आपलं सुद्धा कर्तव्य आहे. आपण आपल्या पद्धतीने त्यांना समजावून सांगू, आपला हेतू किती चांगला आहे हे आपण त्यांना पटवून देऊ. तेव्हा
चंदनराव म्हणू लागतात, तुला तर माहीतच आहे, आपण जेव्हा पहिल्यांदा त्यांना मुलांच्या ऍडमिशनसाठी चेक दिला तेव्हा त्यांनी नकारला होता. त्यामुळे आपण जरी त्यांना मदत करायची ठरवली तरीही त्यांचा स्वाभिमान दुखता कामा नये. तेव्हा मीना म्हणू लागते, पण मुलांच्या बाबतीतही आपलं कर्तव्य विसरता कामा नये, कारण ती आपली पण जबाबदारी आहे आणि आपल्याला माहितीच आहे की सध्या भैरवी आणि अशोकरावांची घरची परिस्थिती काय येते. पुढे ती म्हणू लागते की भैरवीच्या बाबतीत आपण लुडबुड केली नव्हती, पण आपल्या नातवांच्या बाबतीत मात्र आपल्याला काहीतरी करायला हवं. त्यामुळे चंदनराव म्हणतात की आपण लगेचच जाऊन भैरवीला भेटूया. आता इकडे अशोक मामा ऑफिसला जायला निघतात तेव्हा निलिमा त्यांच्यासाठी टिफिन घेऊन येते. आता अशोक मामा जाऊ लागतात तितक्यात भैरवी येते आणि म्हणते की बाबा, मी लंडन युनिव्हर्सिटीची माहिती काढलीये. तेव्हा अशोक मामा म्हणतात, मी आता जरा घाईते, मी संध्याकाळी आल्यावर आपण बोलू, असं म्हणत ते जाऊ लागतात. जेव्हा ते दरवाजा उघडतात तेव्हा समोर सुकटणकर उभे राहतात. आता त्यांना बघून सगळ्यांना जरा आश्चर्य वाटू लागतं. तेव्हा सुकटणकर आत येतात आणि म्हणतात की मी जरा 2 मिनिटं बोलण्यासाठी आलोय. मला माहितीये तुम्हाला जरा घाई आहे, पण माझं सुद्धा महत्वाचं आहे. तेव्हा अशोक मामा म्हणतात की या आत या, असं म्हणत आता सुकटणकर आत येतात आणि बसतात. निलिमा त्यांना पाणी देते. तेव्हा भैरवी त्यांना म्हणू लागते की राजन, मी तुला मगाशीच म्हणाले की तुझी ऑफर आम्हाला स्वीकारता येणार नाहीये, कारण आमच्या घरात सध्या वेगळाच प्रश्न उभा आहे. त्यावर राजन म्हणतो की मी तुमच्या घरात लुडबुड करायला आलोच नाहीये, मी फक्त एवढं सांगायला आलोय की मी तुम्हाला डेडलाईन दिलीये, तोपर्यंत तुम्ही माझ्या ऑफरचा विचार करावा. तितक्यात अनिशही आता तिथे आलेला असतो. तेव्हा भैरवी त्याला म्हणते की आम्ही खरंच एवढ्या कमी दिवसात एवढे पैसे जमा करू शकत नाहीये आणि आम्हाला संयमीला लंडनला पाठवायचंय, त्यामुळे हा विषय आम्ही सध्या डोक्यातून काढलाय. तेव्हा सुकटणकर तिला म्हणतो की तुम्ही पुढे जाऊन सुद्धा माझ्या ऑफरचा विचार करू शकता. हे सांगत असताना आता सुकटणकर भैरवीला म्हणतो की तू इथे ये, जरा माझ्या जवळ बस. आता भैरवी त्याच्याजवळ जाऊन बसते. तेव्हा सुकटणकर तिला एक उदाहरण देतो आणि म्हणतो, मी तुला पुन्हा पुन्हा माझ्या ऑफरचा विचार का करायला सांगतोय हे तुला कळेल. असं म्हणत आता तो सांगू लागतो की अमेरिकेमध्ये एक व्हायोलिन वाजवणारा होता. व्हायोलिन वादक दररोज एका जागेवर बसायचा, खाली टोपी ठेवायचा आणि व्हायोलिन वाजवायचा. लोक त्याला 2-3 रुपये येऊन टाकायचे. असे त्याला दिवसाला $30-35 मिळायचे. आता सगळेच जण सुकटणकरचं बोलणं ऐकत असतात. सुकटणकर म्हणतो, पण एक दिवस त्याला एका मोठ्या बिझनेसमॅनने बघितलं आणि त्याला एका मोठ्या कॉन्सर्टमध्ये वाजवण्याची संधी दिली आणि तिथे गेल्यानंतर काय चमत्कार झाला तर त्याला लोक $1000 देऊ लागले. म्हणजे माणूस तोच, वादकही तोच, कलाही तीच, पण ठिकाण वेगळं, आणि त्याला त्याच्या कलेचा योग्य मोबदला मिळाला. आता सुकटणकर भैरवीला म्हणतात, तुला कळलंच असेल मी हे उदाहरण का देतोय तुला. असं म्हणत आता सुकटणकर भैरवीला म्हणू लागतात की तुझ्याजवळ अजूनही वेळ आहे, त्यामुळे तू विचार करून मला सांग. असं म्हणत आता ते तिथून जाऊ लागतात. तितक्यात आता अनिश त्यांच्या समोर येतो आणि त्यांना विचारू लागतो की अरे वा, भैरवीबद्दल जर एवढीच कळकळ होती तर तिला 50 लाखांची ऑफर का दिली. त्यावर सुकटणकर उत्तर देत म्हणतात की तो माझ्या कंपनीचा प्रोटोकॉल आहे, ते एक डिपॉझिट आहे, त्यामुळे ते सगळ्यांनाच द्यावं लागतं. तेव्हा अनिश म्हणतो की ढोंग आहे हे सगळं, एखाद्याला गुलाम करून कसं त्याच्याकडून काम करून घ्यायचं हे तुम्हाला माहीत असतं. त्यावर सुकटणकर म्हणतात, याने कधी बिझनेस केलेला दिसत नाहीये, त्यामुळेच हा असं बोलतोय. त्यामुळे आता अनिशला जरा रागच आलेला असतो. आता सुकटणकर अनिशला म्हणतो की हा माझा फॅमिली बिझनेस आहे आणि तो मी इंटरनॅशनल लेवलपर्यंत पोहोचवला आहे. पुढे तो म्हणतो की आता तुला प्रश्न पडलाय की भैरवीच का, तर भैरवीच पाहिजे असं नाहीये, मला फक्त नवीन सोर्स हवा असतो, त्यामुळे मी नवीन सोर्सच्या शोधात असतो आणि दर 2 वर्षांनी तुम्ही टर्मिनेट करू शकता. असं म्हणत आता सुकटणकर भैरवीला म्हणतो की भैरवी, मी तुझी वाट पाहीन. त्यामुळे आता सुकटणकर तिथून जाऊ लागतात. त्यामुळे समोर असलेल्या अनिशला ते एक्सक्यूज मी असं म्हणतात, पण अनिश मात्र त्याच जागेवर उभा असतो. त्यामुळे सुकटणकर त्यांच्या हाताने अनिशला बाजूला करतात आणि तिथून जातात आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.